नमस्कार मंडळी, मी पनवेलकर आहे. चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मंडळी आज आपण आलेलो आहोत म्हणजे पनवेलमध्ये वाघवेली पाडा येते. तर इथे आहे ना मंडळी तेरू माताचं मंदिर आहे आणि त्याच मंदिरामध्ये आहे ना मकरम बानकोटकर दादानी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे. तर चला मंडळी, तिथला वर्धापन दिन आहे म्हणजेच उत्सव आहे आज. तर त्या उत्सवानिमित्ताने आपल्याला बोलवलं आहे. तर चला मंडळी, कसा जल्लोष असणार आहे, कसा उत्साह असणार आहे ना, हे सर्व आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला मंडळी, करतो व्हिडिओला सुरुवात. ओके, तर मंडळी आता आपण आहोत तो म्हणजे वाघविलीवाडा सेक्टर 8 मध्ये. तर दादा आपलं नाव काय? कुमार मडवी. ओके यांचं किरण मडवी. ओके, तर मला सांगा की आपला जो आज देवीचा उत्सव आहे हा कुठल्या नियोजनामुळे आहे? हा आपल्या गावाचा वर्धापन दिन आहे, तिसरा वर्धापन दिन आहे ओके, मंदिराचा. तर आता याच्यानंतर काय होईल? संध्याकाळी आता आपली हरिपाठ आहे, 6 ते 7 हरिपाठ आहे. ओके आता हरिपाठ झाल्यानंतर आपली देवीची पालखीची मिरवणूक निघणार आहे. ओके, किती वाजता तरी? 8 वाजता, 8 ते 10 पालखी. ओके, मग आता मिरवणूक पालखी निघाल्यानंतर पालखी आपली पूर्ण पूर्ण सेक्टर आपल्या वाघुलवाडा R5 मधून पूर्ण पालखी फिरणार. ओके, गावात पालखी फिरली. म्हणजे आता पालखी आपली 7 ते 8 पर्यंत निघाल्यानंतर किती वाजता मंदिरामध्ये येईल? 11 पर्यंत येतो रात्री. 12च्या आत. ओके, मग आपला जो किती वर्षापासून ही पालखी निघते आपली? हा तिसरा वर्ष आहे. 3रा वर्ष. कसं आहे, गाव आमचं पहिले विस्तापर्यंत झाला, एअरपोर्ट मध्ये नवी मुंबई विमानतळ झालं ना, लोकनेते दिबा पाटील विमानतळ झालंय ना, हा. त्याच्यानंतर आमचं गाव इथं विस्थापित झाला. त्याच्यानंतर ओके. आज 3रा वर्ष आम्ही देवीची स्थापना केली आणि त्यात आता पालखी सोहळा आम्ही तिथपासून पालखी सोहळा चालू केलाय. चालेल, बोला आई माऊलीचा. आई केरू माते की. तर मंडळी इथे बघताय तुम्ही आरती चालू आहे आईची. आता थोड्याच वेळात आहे ना पालखी सुद्धा निघणार आहे. तर मंडळी आईची पालखी आता भजनाच्या तालावर निघलेली आहे. आता बाहेर गेल्यावर नंतर आहे ना बँजो वगैरे आहेत. ए लाव. इथे बघताय मंडळी अंगात आहे ना आता वारा आलेला आहे. तर मंडळी जशी पालखी पुढे चालली ना तशी पब्लिक आता वाढत चाललेली आहे पालखीला. आणि इथे बघा वारा आल्यानंतर आहे ना इथे आरती केली जाते. तुमचं नाव काय? शारदा पाटील. ओके, ही आपली पालखी किती वर्षापासून निघतोय? 3 वर्ष झाली. 3 वर्ष. मग आता इथून पूर्ण पाड्यामध्ये फिरेल का? ओके, आता ही पालखी आपली किती वाजता मंदिरामध्ये येईल? तरी पण अंदाज 11-12. तर इथे बघताय मंडळी ज्याच्या अंगात वार आहे ना त्याचं इथे मानपण केलं जातंय.
इथे बघा जशी पालखी पुढे जाते ना तसं त्या ज्यांनी पालखी हातात घेतलेली आहे ना त्यांच्या पायावर पाणी टाकलं जातोय. त्याच्यानंतर पालखीची आरती वगैरे करून श्रीफळ ठेवला जातोय. इथे बघा मंडळी, जी काठी हातात आहे ना त्या काठीला देवाची काठी बोलतात. आणि जेव्हा रात्री देवी किंवा देव फेरी मारायला निघत असत ना गावात, तेव्हा ही घुंगराची काठी वाजवत देव आहेत ना गावाला फेरी मारत असत. इथे बघा ठिकठिकाणी आहे ना रांगोळ्या काढलेल्या आहेत.
इथे बघा आईस्क्रीम थंडा सगळ्याची सोय इथे करून ठेवलेली आहे. इथे बघा मंडळी वारा आलेला आहे आणि वारा आल्यानंतर आहे ना त्याची आरती वगैरे केली जाते. आणि इथे बघा आणखीन एक वारा आलेला आहे. इथे बघा मंडळी जशी पालखी पुढे जाते ना तसं हार नारळ आरती वगैरे करतात.
मंडळी पाहू शकता फटाक्याचे मुलं आहे ना इथे आग लागलेली आहे. पक्की आग लावी लोक आहे ती आणि मेन आग लावे आहे बाई यो. तर इथे बघता मंडळी मांढरच्या कालूबाईचं वार आलेलं आहे आणि जेव्हा पण कडक वाडा येतो ना तेव्हा सर्वात आधी केस खुल्ले केले जातात. मंडळी पालखी आहे ना आता मंदिराच्या भोवती ना 5 फेऱ्या मारल्या जातात बघा पालखीची. पहिलीच फेरी आहे.
तर मंडळी पालखी आता पूर्ण गावामध्ये मिरवून आलेले आहे. तर आता पालखीच्या 5 प्रदक्षिणा सुद्धा आता मंदिरावरती पूर्ण झालेल्या आहेत. तर आता पालखी ना मंदिरामध्ये आलेले आहेत. तर आता इथे ना आरती होईल. तर मंडळी ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर यूट्यूब चॅनलला. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.